बाळा, ही गोष्ट आहे एका अशा भव्य राज्याची जिथे प्रेम, धैर्य आणि धर्म हेच राज्य करत होते. हे राज्य होते अयोध्या आणि तिचा राजा होता दशरथ. संपत्तीने आणि शूर योद्ध्यांनी समृद्ध होते. पण या सर्व वैभवातही राजा दशरथांच्या मनात एकच दुःख होते. त्यांना अपत्य नव्हते. आपला वंश पुढे कोण नेणार या विचाराने ते रोज चिंताग्रस्त असत. गुरु वशिष्ठांनी राजाला पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्याचे सुचवले. हा यज्ञ खूप मोठा आणि शक्तिशाली होता. त्यासाठी दूरवरून अनेक ज्ञानी ऋषीमुनींना बोलवले गेले. यज्ञ संपल्यानंतर एक तेजस्वी देवदूत आकाशातून प्रकट झाले. ते सोन्याच्या ताळ्यात पायसम म्हणजे खीर घेऊन आले होते, जे दैवी अमृतासारखे चमकत होते. देवदूतांनी दशरथाला सांगितले की राजा, हा पायस तुझ्या 3 राण्यांना दे. यामुळे तुला 4 पराक्रमी पुत्ररत्न लाभतील आणि तुझा वंश पुढे जाईल. दशरथ राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी तो पवित्र पायस आपल्या 3 प्रिय राण्यांना वाटून दिला, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. पुढे काय झालं हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. उत्तर जाणून घ्यायचं आहे का? तर मग पूर्ण गोष्ट पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या आपल्या YouTube चॅनलला आजच भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करून आपली प्रतिक्रिया कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा.